नमस्कार. काय तुम्हाला माहीत आहे, शेकडो वर्षांपूर्वी संतांनी सांगितलेले विचार आजही आपल्या समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकतात. रामकृष्ण हरी. आज आपण एका अशा श्रेष्ठ संतवाणीचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. व्हिडिओच्या शेवटी आम्ही या विचारांचे मानवी जीवनातील महत्त्व सांगितले आहे, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. लोककल्याणाच्या या कार्यात जोडले जाण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. संत एकनाथ महाराज एका साध्या घरगुती प्रसंगातून आपल्याला आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान सांगतात. हे भारूड मानवी जीवनासाठी एका आरशासारखे आहे. आपण स्वतःला विसरून या जगाच्या व्यापात इतके गुंतलो आहोत की आपली खरी ओळखच हरवून बसलो आहोत. एकनाथ महाराज आपल्याला आठवण करून देतात की आपण या जगाचे नसून त्या परमाचे अंश आहोत. मानवी जीवनात अहंकार, राग आणि वासना यांमुळे जे दुःख निर्माण होते त्यावर हे भारूड जालिम उपाय सांगते. आपल्या अस्तित्वाचा मूळ उद्देश काय आहे आणि आपण मोक्षाच्या मार्गाकडे कसे वळू शकतो याचे मर्म या भारूडात दडलेले आहे. जेव्हा आपण हे समजतो की आपण परात्पर देशी म्हणजे त्या श्रेष्ठ ठिकाणचे आहोत, तेव्हा जगातील छोट्या छोट्या संकटांकडे पाहण्याचा आपला कल बदलतो. विषयांचा उपभोग घेऊन विटलेला जीर्णशेला टाकून देण्याची भाषा महाराज करतात. याचा अर्थ असा की बाह्य भपक्यापेक्षा आंतरिक शांतता महत्त्वाची आहे हे आपल्याला उमजते. एकत्वाचे बिरडे म्हणजे सर्वांमध्ये एकच ईश्वरी तत्व पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळते, ज्यामुळे भेदाभेद मिटून मनात प्रेम निर्माण होते. आपण कितीही मोठे झालो तरी संतांच्या चरणी लीन झाल्याशिवाय आणि आपला संताप किंवा अहंकार टाकल्याशिवाय आपल्याला खरं ज्ञान मिळत नाही. त्रिगुणांच्या सत्व, रज, तम पलीकडे जाऊन स्वतःला ओळखणे हीच खरी प्रगती आहे. पूर्णत्वाची पुरणपोळी आणि प्रबोधाचा लाडू हे शब्द दर्शवतात की खरं समाधान हे अध्यात्मात आणि ज्ञानामध्ये आहे. केवळ पोटाची भूक भागवणे हे जीवन नसून बुद्धी आणि आत्म्याला ज्ञानाचा खुराक देणे आवश्यक आहे. भारूडाच्या शेवटी महाराज म्हणतात की जेव्हा आपण आपला जीवभाव किंवा संकुचित वृत्ती सोडतो तेव्हा आपल्याला शिवपण म्हणजे साक्षात ईश्वरी अवस्थेचा अनुभव येतो. चला तर मग जाणून घेऊया या भारूडाचा भावार्थ, उदाहरण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, आम्ही परात्पर देशी. कोणी नोळखती आम्हासी, टाकून आलो संतापाशी. भावार्थ विश्लेषण. या पहिल्या चरणात नाथ महाराज एका अत्यंत गूढ सत्याचा उलगडा करतात. आपण स्वतःला या मर्त्य जगाचे रहिवासी समजतो, पण महाराज म्हणतात की आमचे खरे गाव हे परात्पर आहे, म्हणजे जे या दृश्य जगाच्या पलीकडे आहे. आपण सर्व मुळात त्या परमात्म्याचे अंश आहोत, पण या मायेच्या जगात आल्यावर आपण आपली खरी ओळख विसरलो आहोत. म्हणूनच इथे आपल्याला कोणीही खऱ्या अर्थाने ओळखत नाही. आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत हे कोणालाच ठाऊक नाही. ही आपली खरी ओळख करून देण्यासाठी आणि हा विसर पडलेला मार्ग पुन्हा शोधण्यासाठी आम्ही स्वतःला संतांच्या चरणी अर्पण केले आहे. संतांशिवाय आपल्याला आपल्या खऱ्या घराचा पत्ता कोणीही देऊ शकत नाही, हाच यातील मुख्य भाव आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. या चरणात महाराज एका अशा प्रवाशाबद्दल बोलत आहेत ज्याची खरी ओळख समाजाने नाकारली आहे. त्या काळी समाजात जात, धर्म आणि श्रीमंतीवरून माणसाची ओळख ठरवली जात असे. महाराज सांगतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या बाह्य ओळखीला चिकटून राहता तोपर्यंत तुम्हाला शांतता मिळणार नाही. संतांकडे जाणे म्हणजे अहंकाराचा त्याग करून समानतेच्या जगात प्रवेश करणे. समाजाला दिलेला धडा असा आहे की आपली खरी ओळख ही आपल्या पद किंवा पैशात नसून ती आपल्या माणुसकीत आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. आजच्या कॉर्पोरेट जगात आपण पाहतो की जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या पदावरून निवृत्त होते तेव्हा तिला अचानक रिकामे वाटते, कारण तिची ओळख केवळ त्या खुर्चीपुरती मर्यादित असते. महाराजांच्या मते जर आपण स्वतःला पदाच्या पलीकडे एक माणूस म्हणून ओळखले तरच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो. एखादा परदेशात गेलेला भारतीय जेव्हा आपल्या गावी परततो तेव्हा त्याला तिथे कोणी ओळखत नाही. अशा वेळी तो आपल्या जुन्या मित्रांकडे किंवा गुरुकडे जातो, जिथे त्याला त्याच्या कर्तृत्वावरून नव्हे तर त्याच्या स्वभावावरून स्वीकारले जाते. हीच संतापाशी जाण्याची वृत्ती आहे. दुसरा चरण, जीर्ण स्वरूपाचा शेला. विषय भोगिता विटला, तो मज द्याव दाते वहिला. भावार्थ विश्लेषण. दुसऱ्या चरणात महाराज एका सुंदर रूपकाचा वापर करतात. इथे शेला म्हणजे आपले हे मानवी शरीर आणि अंतःकरण. हा शेला आता जुना आणि जीर्ण झाला आहे. का झाला आहे? कारण आपण आयुष्यभर केवळ इंद्रियांचे चोचले पुरवले आणि ऐहिक सुखांच्या मागे धावलो. विषयांचे भोग भोगून आता मन विटले आहे, थकले आहे. महाराज त्या परमेश्वर रूपी दात्याला विनवणी करतात की हे देवा, हा वासनांनी माखलेला आणि फाटलेला माझा शेला आता तू बदलून दे. मला आता या नश्वर सुखाची ओढ राहिलेली नाही. मला तुझा चैतन्यरूपी नवा शेला हवा आहे. म्हणजेच माझे मन शुद्ध करून मला तुझ्या भक्तीचा नवा रंग चढव, अशी ही आर्त हाक आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. येथे शेला म्हणजे आपले शरीर किंवा आपले आयुष्य. विषयांच्या मागे धावून म्हणजे केवळ चंगळवाद आणि स्वार्थात गुंतून आपले आयुष्य विटून गेले आहे, फाटून गेले आहे. महाराज समाजाला सांगतात की केवळ भौतिक सुखांच्या मागे धावणे हे जुन्या फाटलेल्या वस्त्रासारखे आहे, जे तुम्हाला कधीही पूर्णतः झाकू शकत नाही.
नीतिमत्तेचा धडा हा आहे की हव्यास सोडा आणि जे शाश्वत आहे त्याकडे लक्ष द्या. वास्तविक जीवनातील उदाहरणे. आजची युवा पिढी सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजच्या मागे धावत आहे. हे एक प्रकारचे मानसिक विषयांचे भोग आहेत. जेव्हा हे सर्व मिळवूनही मन अस्वस्थ राहते तेव्हा समजायचे की आपला शेला जीर्ण झाला आहे. आपल्याला आंतरिक समाधानाची गरज आहे. सुरुवातीला सुखासाठी केलेले व्यसन नंतर शरीराला आणि मनाला पोखरून टाकते. जेव्हा व्यक्तीला त्याचे गांभीर्य उमजते तेव्हा ती सुधारण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाकडे मदतीची याचना करते. हाच तो जीर्ण झालेला शेला बदलण्याचा प्रयत्न होय. तिसरा चरण. एकत्वाचे बिरडे जोडी. त्रिगुणासी कसणी फेडी. जुनी कांसणी रोकडी. भावार्थ विश्लेषण. इथे साधनेची प्रक्रिया सांगितली आहे. महाराज म्हणतात की मला आता द्वैत नको तर अद्वैत हवे आहे. सर्वांमध्ये तो एकच परमात्मा भरलेला आहे. हे एकत्वाचे बिरडे म्हणजे दागिना मला मिळवायचा आहे. आपल्या आयुष्यात सत्व, रज आणि तम हे 3 गुण आपल्याला सतत बांधून ठेवतात. जोपर्यंत या 3 गुणांची पकड ढिली होत नाही तोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान मिळत नाही. महाराज म्हणतात की या त्रिगुणांची कसणी म्हणजे त्यांचे बंधन मी आता तोडून टाकले आहे. अहंकाराची जुनी वस्त्रे फेकून देऊन आता मी पूर्णपणे शुद्ध आणि निर्विकार झालो आहे. जोपर्यंत आपण जुन्या सवयी आणि अहंकार सोडत नाही तोपर्यंत नवीन ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. त्या काळात समाजात प्रचंड भेदाभेद होते. महाराज एकत्वाच्या म्हणजे ऐक्याच्या गोष्टी करतात. सत्व, रज आणि तम या 3 गुणांच्या पलीकडे जाऊन माणसाने सर्वांकडे एकाच नजरेने पाहिले पाहिजे असा हा सामाजिक संदेश आहे. समाजात एकजूट असेल तरच तो समाज प्रगत होऊ शकतो. नैतिक धडा हा आहे की भेदभाव करणे सोडा आणि सर्वांमध्ये एकच चैतन्य आहे हे मान्य करा. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जसे की पूर किंवा भूकंप तेव्हा लोक जात धर्म विसरून एकमेकांना मदत करतात. तिथे केवळ माणूस उरतो. हेच ते एकत्वाचे बिरडे आहे जे संतांना कायमस्वरूपी समाजात हवे होते. एका फुटबॉल टीममध्ये खेळाडू वेगवेगळ्या प्रांताचे असतात पण मैदानावर ते केवळ विजयासाठी आणि टीमसाठी खेळतात. त्यांच्यातील वैयक्तिक गुण किंवा स्वभाव बाजूला सारून जेव्हा ते एक होतात तेव्हाच विजय मिळतो. समाजानेही असाच एकोप्याने वागले पाहिजे. चौथा चरण. पूर्णत्वाची पुरणपोळी. स्नेहावरील तेलवरी. प्रबोध लाडू तयावरी. भावार्थ विश्लेषण. हा चरण म्हणजे परमार्थातील आनंदाची मेजवानीच आहे. जसे जेवणात पुरणपोळी सर्वात श्रेष्ठ मानली जाते तसे जीवनात पूर्णत्वाची अवस्था सर्वात मोठी आहे. जेव्हा माणसाला समजते की मी अपूर्ण नाही तर मी त्या पूर्ण परमात्म्याचा अंश आहे तेव्हा त्याला ही तृप्ती मिळते. त्यावर स्नेहाचे म्हणजे प्रेमाचे आणि भक्तीचे तेल हवे. भक्तीशिवाय ज्ञान कोरडे असते आणि या सगळ्यावर प्रबोध म्हणजे आत्मज्ञानाचा लाडू आहे. याचा अर्थ असा की जेव्हा साधक भक्ती आणि प्रेमाच्या साह्याने प्रबोध प्राप्त करतो तेव्हा त्याच्या जीवनात एक अखंड गोडवा निर्माण होतो. हे जीवन आता केवळ जगणे उरले नसून तो एक उत्सव झाला आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. महाराजांनी जेवणाचे रूपक वापरून समाजाला एक सुंदर जीवनशैली सांगितली आहे. पुरणपोळी म्हणजे पूर्णत्व म्हणजेच आपले काम चोख करणे. त्यावर स्नेहाची धार हवी म्हणजे समाजात वावरताना प्रेमळपणा हवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रबोधनाचा लाडू म्हणजेच ज्ञान. समाजाला असा धडा दिला आहे की केवळ पोट भरून चालणार नाही तर विचारांची प्रगल्भता आणि आपुलकी देखील तितकीच महत्त्वाची आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखादा डॉक्टर खूप हुशार असेल पण त्याच्याकडे रुग्णाबद्दल प्रेम किंवा सहानुभूती नसेल तर तो पूर्ण उपचार करू शकत नाही. त्याच्या उपचारात ज्ञानासोबतच प्रेमाची जोड हवी तरच रुग्ण लवकर बरा होतो. कुटुंबात जेव्हा आई जेवण बनवते तेव्हा ती केवळ अन्न शिजवत नाही तर त्यात तिचे प्रेम असते. जर कुटुंबातील संवाद आणि ज्ञान वाढले तर ते घर नंदनवन होते. समाजानेही अशाच प्रकारे प्रेमाने आणि ज्ञानाने एकमेकांशी जोडले जावे. पाचवा चरण. एका जनार्दनी मागता दान. जिताची जाण जीवपण. शेखी दिले शिवपण. भावार्थ विश्लेषण. शेवटच्या चरणात संत एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंच्या चरणी म्हणजे जनार्दन स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात. ते म्हणतात की मी माझ्या गुरूंकडे एकच दान मागितले आणि ते म्हणजे मीपणाचा नाश. जोपर्यंत माणूस स्वतःला केवळ एक जीव मानतो तोपर्यंत तो जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकलेला असतो. पण गुरूंच्या कृपेने जेव्हा हा जीवपणा हा अहंकार गळून पडतो तेव्हा शेवटी काय उरते तर केवळ शिवपण उरते. म्हणजेच जीव हाच शिव होतो. मी देह नसून मी आत्मा आहे. मीच तो परमात्मा आहे हा साक्षात्कार गुरूंनी मला करून दिला. अशा प्रकारे हा जीव स्वतःला हरवून त्या ईश्वराशी एकरूप झाला आहे. हाच या भारुडाचा परम उच्च असा निष्कर्ष आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. शेवटच्या चरणात महाराज सांगतात की मी माझ्या गुरूंकडे असे दान मागत आहे की ज्यामुळे माझा अहंकार नष्ट होईल. जिवंतपणीच ज्याला स्वतःच्या मर्यादित ओळखीचा विसर पडतो तोच खऱ्या अर्थाने वैश्विक होतो. समाजासाठी हा धडा आहे की स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जगाचा विचार करा. जो दुसऱ्यासाठी जगतो तोच देवाचा अंश बनतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे. बाबा आमटे किंवा साने गुरुजींसारख्या थोर व्यक्तींनी स्वतःचे आयुष्य लोकांसाठी वेचले.
त्यांनी स्वतःच्या गरजांचा विचार न करता जीवपणा सोडून शिवपण म्हणजे ईश्वरी कार्य अंगीकारले. आज समाज अशाच निस्वार्थ नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची वाट पाहत आहे. रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी जेव्हा एखादा सामान्य माणूस आपले महत्त्वाचे काम सोडून धावून जातो, तेव्हा तो क्षणभरासाठी स्वतःचा जीव विसरून देवासारखा धावून येतो. हीच ती शिवपणाची अवस्था आहे जी संतांना प्रत्येक माणसात पाहायची होती. हे संपूर्ण भारूड उदाहरणातून समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीला खूप महागडा पोशाख दिला, पण तो आतून फाटलेला असेल तर बाहेरचा झगमगाट कामाचा नाही. तसेच आपण बाहेरून यशस्वी दिसलो तरी जोपर्यंत मन विषयांच्या ओझ्याने जीर्ण आहे तोपर्यंत शांती मिळत नाही. जेव्हा एखादा तरुण कॉर्पोरेट क्षेत्रातील धावपळीत थकून 10 मिनिटे शांत बसतो आणि त्याला जाणवते की हे सर्व संपणारे आहे, तेव्हा त्याला या भारुडातील विटल्या मनाचा आणि परात्पर देशाचा खऱ्या अर्थाने अनुभव येतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारुडाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजच्या इन्स्टंट युगात आपल्याला प्रत्येक गोष्ट अपग्रेड करायला आवडते, फोन असो वा सॉफ्टवेअर. संत एकनाथ महाराजांचे हे भारूड म्हणजे तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा अपग्रेड प्रोटोकॉल आहे. त्यांच्या भाषेतला विचार तुमच्या भाषेत असा समजून घ्या. तुमची रिअल आयडी शोधा, दी IP ॲड्रेस. तुम्ही केवळ तुमचे इंस्टाग्राम प्रोफाईल किंवा तुमचे सॅलरी पॅकेज नाही आहात. तुम्ही परात्पर देशी आहात, म्हणजे तुमचे मूळ सोर्स कोड हे वैश्विक ऊर्जेशी जोडलेले आहे. जगाने दिलेल्या टॅग्समध्ये अडकू नका. बर्नआउटमधून बाहेर पडा. एक्झॉस्टेड शेल. एकनाथ महाराज ज्या जीर्णशैल्याबद्दल बोलतात त्यालाच आज आपण बर्नआउट किंवा मेंटल फॅटिग म्हणतो. दिवसभर स्क्रीनवर स्क्रोल करून आणि चढाओढीत धावून तुमचे मन विटले आहे. हे मान्य करा की तुम्हाला केवळ बाह्य यश नको, तर आंतरिक शांतता हवी आहे. फोकस हीच खरी कासणी. डीप वर्क. त्रिगुणांची कसणी म्हणजे आजच्या भाषेत डिस्ट्रॅक्शन्सवर विजय मिळवणे. रील बघण्यात घालवलेला वेळ, तामस आणि विनाकारण केलेली धावपळ, राजस सोडून जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयावर एकाग्र, सात्विक होता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने बिरडे जोडता. एक्सपिरियन्स हीच खरी संपत्ती. द फायनल रिवॉर्ड. अध्यात्म म्हणजे म्हातारपणी करायची गोष्ट नाही, तो एक युजर एक्सपिरियन्स UX आहे. पूर्णत्वाची पुरणपोळी म्हणजे अशी मानसिक स्थिती जिथे तुम्हाला कशाचीही कमतरता भासत नाही. तुमच्याकडे सर्व काही असूनही जर तुम्ही आतून रिकामे असाल तर तुम्ही पूर्ण नाही आहात. इगो डिलीट करा. सोल अनलॉक करा. शेवटचा संदेश एकदम सोपा आहे. आयला V मध्ये बदला. जेव्हा तुमची स्वार्थी बुद्धी जीवपण संपते, तेव्हा तुमच्यातील अफाट शक्ती शिवपण जागी होते. तुम्ही फक्त स्वतःसाठी जगण्याऐवजी जगासाठी जगू लागता, तेव्हा तुम्ही सुपर ह्युमन बनता. थोडक्यात सांगायचे तर हे भारूड तुम्हाला आउटडेटेड व्हायला सांगत नाही, तर तुम्हाला तुमच्या ओरिजिनल व्हर्जनकडे परत घेऊन जाते. तुमच्यासाठी आजची कृती. एकनाथ महाराज या भारुडातून सांगतात की आपण या जगात उपरी आहोत. आपले शरीर आणि वासना कायमस्वरूपी सुख देऊ शकत नाहीत. खऱ्या आनंदासाठी अहंकाराची जुनी वस्त्रे उतरवून ज्ञानाचे आणि समाधानाचे अमृत सेवन केले पाहिजे. आज दिवसभरात एखादी अशी गोष्ट शोधा जी तुम्ही फक्त सवय किंवा दिखावा म्हणून करत आहात. तुमचा जीर्णशैला. ती गोष्ट बाजूला सारून किमान 10 मिनिटे कोणाशीही स्पर्धा न करता किंवा कोणाबद्दलही वाईट न बोलता शुद्ध आनंदाने एखादे काम करा. अनुभवा, तुम्हाला त्या क्षणी शिवपणाची, शांतीची प्रचिती येते का? धन्यवाद. कधीकधी जग जिंकूनही मन हरलेलं असतं. अशावेळी संतांचा एखादा शब्द उभारी देऊन जातो. संतांची वाणी म्हणजे पांडुरंगाने आपल्याला लिहिलेली प्रेमपत्रंच आहेत. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणांपर्यंत पोहोचण्याचा हा एक छोटासा सेतू. तुमची साथ म्हणजे माझ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद आहे. कमेंटमध्ये माऊली लिहून आपली भक्ती व्यक्त करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.